नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त असालच मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये लवकरच 70,000 पदांची नवीन भरती होणार आहे असं एक ट्विट आलंय. सोबत न्यूज सुद्धा आली, न्यूजपेपरला पण आपण बघितलं असेल आणि YouTube वरती पण भरपूर व्हिडिओ आहेत. तर या सगळ्यांपैकी मग हा व्हिडिओ का बघायचा, तर मित्रांनो कोणत्या जागा कशा भरल्या जातील या संदर्भात हा व्हिडिओ बनवतोय. सोबत एक रोड मॅप, आपण काय करायला पाहिजे आणि काय नको. बऱ्याच जणांमध्ये एक संभ्रम आहे, एक कन्फ्युजन आहे. त्या कन्फ्युजन वरती पण आपण चर्चा करूया आणि फायनली काय करायचं आहे, नेमकं आपली दिशा काय असली पाहिजे, अभ्यासावरती फोकस कसा करावा याबद्दल मित्रांनो आपण काही चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं, समजा याची पूर्ण माहिती नेमकी काय आहे ती आपण एक एक करून जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा एक मोठी घोषणा झाली. सह्याद्री या अतिथीगृहावरील बैठक झाली, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय बैठक जी आहे ती संपन्न झाली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल सर आणि विभागाचे सचिव जे ते त्या ठिकाणी उपस्थित होते. 70,000 पदांची भरती होणार, टप्प्याटप्प्याने करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सोबतच हे केवळ आश्वासन देणारी राजकीय बैठक नसून वेगाने निर्णय घेण्याची प्रशासकीय बैठक होती. आता बरेच जण सांगतायत की एमपीएससी म्हटल्यानंतर जरा रटाळ प्रोसेस असते, खूप वेळ लागतो वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. पण मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांना निर्देश देण्यात आलेत, आदेश देण्यात आलेत की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायला पाहिजे आणि ह्यासाठी जे ही बैठक जी आहे ती घेण्यात आली होती. सोबत DGIPR यामध्ये 70,000हून अधिक पदांची भरती, ज्यामध्ये एमपीएससी 20,000 पदे भरणार. संभ्रम नेमका काय, आणि सीएमओ जे आहे, फोटो चेंज आहे, तर त्यामध्ये 50,000 पदे आणि आयोगाबाहेरचे 20,000 पदे जे आहे ते या ठिकाणी सांगितलेले आहे. सो हा एक कन्फ्युजनचा मुद्दा आहे मित्रांनो, की नेमकं काय असणार आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय असू शकतं. वास्तव आणि तार्किक विश्लेषण आपण या ठिकाणी करूया. मित्रांनो बघा, साधं एक्झाम्पल आहे, साधी सोपी गोष्ट आहे. एमपीएससी मार्फत जे डायरेक्ट 50,000 पद जे आहे ते एमपीएससी मध्ये कसे घेणार, राईट? तर हे एक लॉजिक आहे आणि म्हणून एमपीएससी ग्रुप ए बी असं जे म्हणतो आपण, यामध्ये नाही, जर क आणि ड म्हणजेच सरळ सेवावाला जो क्राऊड आहे तो जर तिकडे टाकला तर ही संख्या 50,000 पर्यंत जाऊ शकते. मान्य आहे की त्याची एक्झाम जी आहे ती एमपीएससी घेईल, पण एमपीएससी म्हणजे राज्य सेवा संवर्ग जो आहे त्यामध्ये क्लास 1 आणि 2 साठी जे आहे तर साधारण 20,000 पद आहे आणि इतर यंत्रणा किंवा सरळ सेवा जे आहे त्यामध्ये 50,000 गट क आणि ड यासारखीचे संभाव्य पद जे आहेत ते बनतात. मे बी असं होऊ शकतं 50,000 पदे एमपीएससी द्वारे भरणे कठीण आहे, टायपिंग मध्ये चूक असण्याची शक्यता असू शकते किंवा एक कन्फ्युजन जी आहे ती क्रिएट झालेली असू शकते. पण मी म्हणाल या सगळ्यांपेक्षा जास्त यामध्ये साधी एक्झाम्पल मित्रांनो, लॉजिक हेच बनतं की आपण ह्या दोन्ही गोष्टींवर विचार करण्यापेक्षा जागा भलेही सरळ सेवेच्या असतील पण त्या एमपीएससीच्या मार्फत भरल्या जाऊ शकतात. जर तसं काही झालं तर आणि तरच ती संख्या जी आहे ती वाढली जाऊ शकते. मग आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, सर कोणत्या एक्झाम, कोणत्या परीक्षा, कोणते पद हे एमपीएससी कडे असतील, कोणते पद दुसऱ्यांकडे असतील, या सगळ्यांबद्दल छोटीशी माहिती, जेवढी या सगळ्या अपडेटेड, जेवढे पण आतापर्यंत काही डॉक्युमेंट सापडले, जेवढं गो थ्रू केलं, जेवढं वाचलं, त्या सगळ्यांवरनं आधारित हा छोटासा विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न यावरती केलेला आहे मित्रांनो. बघा, एमपीएससी कक्षेबाहेरील पदे जवळपास 50,000 प्लस. यामध्ये काय काय असू शकतं? झेडपी मधील आरोग्य सेवक आहे, ग्रामसेवक आहे किंवा विस्तार अधिकारी आहे. शिक्षण विभाग आहे, पवित्र पोर्टल शिक्षक भरती असेल, हे पण त्यामध्ये येतील. महानगरपालिका, अग्निशामक, लेखापाल, लिपिक वगैरे जे आहेत ते याच्यामध्ये येऊ शकतात. न्यायालय भरती जी असते, शिपाई असेल, लिपिक असेल किंवा या व्यतिरिक्त अजून काही स्वतंत्र भरती प्रक्रिया असेल, ते सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात 50,000 मध्ये. आणि याच्या बाहेरचे जे आयोगाबाहेरचे पद आहेत, ज्यामध्ये मैदानी चाचणी आहे, लाईक पोलीस भरती, वन विभाग, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क यासारखे जे भरती आहे, ज्यांना फिजिकल टेस्ट असते, त्या सगळ्या पदांसाठी, ज्यांना फिजिकल टेस्ट आहे त्या सगळ्या पदांसाठी आयोगावर भार न टाकण्यासाठी बाहेरच राहतील. म्हणजे ज्यांना फिजिकल टेस्ट आहे त्या आयोगावरती नसतील तर ते सरळ सेवा म्हणजे ते पद आहेत की ते आपण म्हणू शकतो TCS किंवा IBPS कडे जाऊ शकतात किंवा तशा पद्धतीची काही व्यवस्था होऊ शकते किंवा त्याच्यासाठी एक स्वतंत्र प्रणाली जी आहे ती असू शकते. नगर परिषद भरती, एक विभाग दोन मार्ग, मग याला दोन पद्धतीने म्हणता येऊ शकतं. नगर राज्यस्तरीय जे आहेत ते आणि जिल्हास्तरीय जे आहेत ते, असे दोन वेगवेगळे पद. काही जे जिल्हास्तरीय त्यामध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून TCS किंवा IBPS कडनं गट क आणि ड, लिपिक, शिपाई किंवा तांत्रिक टेक्निकल पदे असतात. बघा, नगर परिषद मध्ये एक
नॉन टेक्निकल आणि दुसरं टेक्निकल पद म्हटलं होतं, तर हे इकडे येऊ शकतात. या व्यतिरिक्त जे ऑफिसर लेवलचे कॅडरचे आहेत लाईक एमपीएससी मार्फत होऊ शकतात. मुख्य अधिकारी, कर निर्धारण अधिकारी, अग्निशमन निरीक्षक यासारखे जे आहेत ते मात्र काय होऊ शकतात, ते राज्यस्तरीय आहे, ते इकडनं होऊ शकतात. सो अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या एग्जाम वरती बेस जे आहेत ते हे दोन्ही डिवाइड होतील. ठीक आहे, अब चलते आगे. आता एमपीएससीच्या कक्षेत येणारी ऍक्च्युअल पदे जे आहेत त्यामध्ये तलाठी असेल, ग्राम महसूल अधिकारी जो दर्जा देण्यात आलेला आहे, महिला व बाल विकास अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका, कृषी विभाग असेल, कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक असेल, आणि या व्यतिरिक्त अजून काही ते जे सिनियर क्लर्क वगैरे म्हणतो आपण, वरिष्ठ लिपिक, रेशीम संचालनालय यांची जी पद आहे ती पदे एमपीएससीच्या कक्षेत येतात. मित्रांनो, हे पहिल्यापासून एमपीएससीच्या कक्षेत येतात. आता स्पेशली त्याच्यात वर्ग करण्यात आला असं नाही. पहिल्यापासून हे रेशीम संचालनालय जे आहे ते एमपीएससी परीक्षा कंडक्ट करतं. मग या व्यतिरिक्त मी जर म्हटलं समजा आयोगाने काय डिसाईड केलं, तर ह्या गोष्टी तर आहेच, पण ह्या सगळ्यांपेक्षा जास्त त्या मीटिंगमध्ये जे झालं त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता, ते म्हणजे हे भरती प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे केरळ मॉडेल जे ते मॉडेल वापरणार आहेत. मित्रांनो, हे काय असणार आहे, याच्यामध्ये ब्लॉकचेन असेल, कागदपत्र वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी डिजी लॉकर असणार आहे, ऑनलाईन प्रणाली असेल, मग हे ब्लॉकचेन डिजी लॉकर ह्यांच्यावरती बेस तुम्हाला कनेक्ट केलेला असेल, म्हणजे जेणेकरून आपला डेटा जो आहे तो सेव्ह राहील, सोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण तिथल्या तिथंच होऊन जाईल, जे की आपल्याला करण्यासाठी भरपूर वेळ लागायचा ते. आणि याच्यानंतर निकालानंतर अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये जॉईनिंग कशा पद्धतीने करता येईल एवढं फास्ट करण्यासाठीची प्रणाली आहे. आता मित्रांनो, हे विचार या पद्धतीने चालले, पण मी म्हणतो जॉईनिंगसाठी मग तिथं 4 ते 5 दिवस म्हटले, मी म्हणाल महिनाभर जाऊ दे ना, काय प्रॉब्लेम नाही. पहिले 6-6 महिने लागत होते, त्या मानाने त्या वेळेला कसं रिड्यूस करायचंय ह्याच्यावरती महाराष्ट्र म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते याच्यावरती काम करत आहे. हे खूप चांगल्या पद्धतीने ठरवण्यात आलेलं आहे. खूप चांगला निर्णय या ठिकाणी होईल. आणि जर खरंच अशा पद्धतीने झालं तर 2026 ते 2028 ह्या स्टेजमध्ये 2 वर्षामध्ये या सगळ्या टप्प्याटप्प्याने ज्या काही आहेत त्या बऱ्यापैकी परीक्षा ज्या आहेत त्या होतील. मग याच्यामध्ये काय काय होतं, या एक्झाम ज्या होतात, राज्य शासनाच्या जेवढ्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये नेमकी प्रोसेस काय असते. सगळ्यात पहिल्यांदा ते सगळ्यांकडनं जे तर मागवलं जातं की रिक्त पदं किती येते, त्याच्यानंतर त्याचा एक आकृतीबंध तयार होतो, नंतर तो वित्त विभागाकडे जातो, तिकडनं त्याच्यावरती मीन्स सँक्शन होईल, अप्रूव्ह होईल, आणि मग तो झाल्यानंतर मग जाहिरात निघणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. तर हा जो काळ आहे, आता 2 जानेवारी 2026 पूर्वी काही आकृतीबंध जे आहेत काही विभागांचे तयार झालेले आहेत. तर ह्या हिशोबाने 2026 ते 28 मध्ये बऱ्यापैकी रिक्रुटमेंट जे आहेत त्या होतील. त्यानंतर म्हणजे प्रोसेस काय असणार आहे, पहिले जाहिरात, परीक्षा, जलद निकाल आणि नियुक्ती, ह्या पद्धतीने एकाच वेळेस 70,000 पद नाही भरले जाणार. तर टप्प्याटप्प्याने 2026 ते 28 पर्यंत साधारण एवढे पद जे आहेत ते भरले जातील. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने 70,000 पदांची भरती आहे मित्रांनो. आता नाही तर कधीच नाही, अभी नाही तो कभी नाही. म्हणून अभ्यासाला लागा, बिनधास्त अभ्यासाला लागा. कोणती का होत नाही, मी म्हणाल TCS ने घेऊ द्या परीक्षा, नाही तर MPSC ने घेऊ द्या किंवा IBPS ने घेऊ द्या, पण सब्जेक्ट जे आहेत ते साधारण सारखेच आहेत. तुम्हाला बघा, अंतिम रणनीती काय असली पाहिजे, आपला रोडमॅप काय असला पाहिजे. MPSC ने घेतली तर काय होईल, किंवा TCS ने IBPS ने घेतली तर काय होईल, सगळ्यांसाठी अभ्यासक्रम तोच आहे ना मित्रांनो. थोडंफार आपल्याला कमी जास्त वाढेल, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान यावर प्रभुत्व मिळवावं लागेल. एवढे 4 सब्जेक्ट आहे ज्याच्यावर आपल्याला विशेष करून काम करायचं आहे. गाजर समजू नका, ही खरी संधी आहे. सिंपल शब्दात सांगतो, बरेच जण म्हणतात हे तर गाजर आहे, पुढच्या इलेक्शनची तयारी आहे, 2029 पर्यंतच याचे निकाल वगैरे लावतील, एवढे लांब ते ढकलत नेतील, इलेक्शन होईपर्यंत पुढच्या इलेक्शनची तयारी आहे. बिलकुल नाही मित्रांनो, काही असू द्या, मला सांगा, साधारण आपल्याला जॉब पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. नोकरी मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा केसमध्ये नोकरी सोडून बाकी चर्चा करत बसू नका, विचार करत बसू नका, कोण काय म्हणतंय काय नाही, हे असंच कहू नये, ते तसंच कहू नये. ह्याच्यावर लॉजिक लावण्यापेक्षा मी म्हणेल अभ्यासाची रणनीती ठरवा. तुम्हाला नेमकं काय काय करायचंय, रोजचं काय काय करायला पाहिजे, यासाठीच्या विशेष गोष्टींवरती काम करा. आणि म्हणून मित्रांनो, ह्याचसाठी आपल्या महासरल एज्युकेशन कडनं मी एक तुम्हाला डेली रुटीनसाठी सांगणार एक डेली डायरी जशी असते तशा पद्धतीने एक डेली काय काय करायला पाहिजे याचा एक रफ फॉर्मॅट तुम्हाला देणार आहे, ज्या माध्यमातून मी 90 दिवसांचं प्लॅनिंग साधारणतः असेल, जी पण जाहिरात येणार आहे मित्रांनो, जाहिरात येण्यापासून तर एक्झाम होईपर्यंत साधारण 60 ते 90 दिवसांचा कालावधी आपल्याला मिळतो कमीत कमी.
90 ते 120 पण मिळतो, पण मी साधारण म्हणाल लईच कमीत कमी म्हटलं तरी 60 दिवस ते 90 दिवस एवढा कालावधी आपल्याला मिळतो. म्हणजे जर मी म्हटलं समजा ज्या दिवशी फॉर्म भरण्याची डेट संपली तिथून पुढे 60 दिवसांमध्ये एक्झाम असते, तेवढ्या 60 दिवसांमध्ये किंवा 90 दिवसांमध्ये आपण चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो. पण याचा बेस बनणं खूप जास्त गरजेचं असतं आणि म्हणून तो बेस बनवण्यासाठी मी म्हणाल तयारीला आत्तापासून लागा. जेवढं लवकर तुम्ही तयारी कराल तेवढं चांगलं. सातत्य हेच यशाचे गमक आहे. कन्सिस्टन्सी लय मॅटर करते. कन्सिस्टन्सी काम करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तयारीला लागा. बिनकामाचं कोण काय म्हणतंय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जा लवकरात लवकर हा व्हिडिओ बघा, चहा प्या आणि चहा पिऊन परत एकदा डबल स्पिरिटने कामाला लागा. मित्रांनो, सगळं तुमचे जे काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील, त्या सगळ्यांसाठी महासरल एज्युकेशन तुमच्या सोबत आहे. मी तुमच्या सोबत आहे आणि सोबत सोबत आपली टीम सुद्धा आहे. तुम्हाला ज्या पण विषयाच्या काही अडचणी असतील कमेंटमध्ये कळवा. नक्कीच आपण त्याच्यावरती काम करूयात आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट येण्यासाठी कशा पद्धतीने आम्हाला तुम्हाला काही नवीन देता येईल यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.